नमस्कार मंडळी, मी नूतन चौगुले जाणते आणि हे आहे आपलं ऑस्ट्रेलियातील मराठी यूट्यूब चॅनल। आज 28 डिसेंबर। तर आज आपण एक्सप्लोर करते शेतीसोबत असलेला जोड व्यवसाय, तो म्हणजे वायनरी। ज्यांना वायनरी माहीत नाही त्यांच्यासाठी म्हणजे वायनरी इज लाईक की जिथे द्राक्षांपासून वाईन बनवली जाते त्या जागेला वायनरी म्हणतात। तर आपण मेलबर्नपासून 300 किलोमीटरवरती असलेले ब्राउन ब्रदर्स नावाचे वायनरी आहे आणि त्या वायनरीला आपण आज व्हिजिट देणार आहोत। तर इथे शेतकऱ्यांकडे भरपूर मोठी शेती असते, तर ते शेतामध्ये लावतात काय, तर मी ज्या भागात आज 2-3 दिवस मागच्या फिरते ह्याच्यामध्ये मी जे ऑब्झर्व केलं, एक तर फळं आहेत आणि फळांमध्ये मोस्टली द्राक्षांचे फार मोठे मळे आहेत। तर त्या मळ्यांचे ते करतात काय, तर वाईन बनवतात। आपण ज्या वायनरीला आज भेट देणार आहोत त्यांचं नाव आहे ब्राउन ब्रदर्स आणि आजच्या ह्या वायनरीमध्ये आपण त्यांचा प्लांट आहे, इथे वाईन बनवण्याचा प्लांट आहे, पण तो आज आपण तिथे जाणार नाही आहे। ते सोडून बाकी कुठल्या वाईन मिळतात त्यांच्याकडे आणि काही मिनिमम अमाऊंट देऊन 5 वाईन टेस्ट करू शकतो, ते आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत। आणि इथं कसं आहे की तुमच्यावरती डिपेंड आहे, वाईन फक्त तुम्ही वायनरी किंवा जे त्यांचे प्रोडक्ट्स आहेत, वाईनसोबत त्यांचे बाकीचेही प्रोडक्ट्स आहेत, तर ते पाहू शकता किंवा टेस्ट करू शकता। व्हिडिओच्या सुरुवातीला सांगेन, वी डोंट प्रमोट अल्कोहोल। हा फक्त जनरल माहितीसाठीचा व्हिडिओ आहे की शेतीसोबत जोड व्यवसाय कुठले चालतात इथं, किंवा ते चालवण्यासाठी त्याचं मार्केटिंग करण्यासाठी कुठले टेक्निक्स वापरतात, किंवा ह्या वायनरीसोबतच त्यांनी इकडे साईडला रेस्टॉरंट उभं केलं आहे। तर तुम्हाला वाईन टेस्ट करत तुम्हाला जेवण हवं असेल, किंवा तो एक वेगळा अनुभव असतो की शेतातल्या भाज्या तोडा आणि स्वतः जेवण बनवा, किंवा तुमच्या स्वतःला जी डिश आवडते ती त्यांच्याकडून बनवून घ्या, ह्या गोष्टी इथे सगळ्या एक्सप्लोर करता येतात। तर काय काय फॅसिलिटीज आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो वायनरी एक्सप्लोर करणार आहोत। हा बिझनेस कसा चालतो हाच नाही, तर बेसिकली कुठलंही शेतीसोबतचं जोड व्यवसाय त्याचं मॉडेल चालतं कसं, त्याच्यातून कुठल्या मार्केटिंगच्या आयडियाज मिळू शकतात, ते आज आम्ही पाहणार आहोत आणि जेणेकरून प्रेक्षकांनाही त्याचा फायदा होईल। तर चला आतमध्ये जाऊन बघूयात की काय आहे नक्की वायनरी आणि ते त्यांचं मार्केटिंग कसं करतात। तर आम्हाला बाहेरच गेटवरती सुरुवातीला असं एक पॅम्पलेट मिळालेलं आहे। तर जनरली ज्या लोकांना टेस्ट करायचं आहे ते त्यांना हे पॅम्पलेट देतात आणि सांगतात की आता तुम्हाला जे कुठलं हवं आहे ते चूज करा। माझ्यामध्ये स्पार्कलिंग वाईन आहे, व्हाईट, रेड आणि काही डेझर्ट्स पण आहे। जसं मी आधी सांगितलं की इथे काही भाज्यासुद्धा लावल्या आहेत, तर इकडे हा बेबी स्पिनच म्हणजेच पालक आहे, तर ते मागे जे आहे हे सोप आणि शेपू आहे, इकडे पुदिना आहे, मध्ये जे दिसतं ते इटालियन बेझिल आहे जे पास्तावरती वगैरे वापरतात ते। ही जी आहेत ही ओलिव्हची झाडं आहेत। नंतर हे जे आहे हे स्ट्रॉबेरी आहे, की छोटी छोटी स्ट्रॉबेरी लागली इथे, आणि ते जे मोठं दिसते उंच तो इथला एक पालकाचा प्रकार आहे। इकडे जे आहे ते चेरी टमाटर आहेत। नंतर इथं जे समोर आहे कांदा आहे, त्याला थोडीशा कलोंजी सुटली आहे, म्हणजे फुलं लागले। तिकडे जे मागे दिसतंय तिथं कांदा आणि भोपळ्याची वेल आहे, इथे पण भोपळ्याची वेल आहे, त्याच्यामध्ये टमाटर आहेत। ही सगळी टमाटरची झाडं वेगवेगळ्या टाईपचे आहेत टमाटर। आणि हे जे मध्ये आहे हे जे वांग्याची झाडं आहेत, पण त्यांच्या फुलांवरून असं वाटतं की स्पेसिफिक थाय वांग्यांची झाडं आहेत, ते जे लांबडी वांगी असतात ते थाय वांगी। आणि इकडे हे सगळं टमाटर आहे, पलीकडे आय गेस ही मिरची आहे, हो मिरचीची झाडं आहेत। तर अशा प्रकारे हाच भाजीपाला आतमध्ये त्यांचं जे रेस्टॉरंट आहे तिथे यूज होतो। म्हणजे इथंच नाही, ऑस्ट्रेलियाच्या बऱ्याच काय म्हणतात रेस्टॉरंट जिथे आहेत तर त्यांच्याकडे असं स्ट्रक्चर असतं, ते भाजीपाला लावतात तोच यूज करतात। आणखीन एक ही भाजी, ह्याला भारतात घोळीची भाजी म्हणतात, तर तुम्ही काय म्हणता हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। ठीक आहे, आतमध्ये आल्यानंतर असा भव्य असा हॉल आहे आणि आतमध्ये एंट्री केल्या आम्हाला हे बुक दिसलं, तर त्यांची ह्याच्यातली कंप्लीट फॅमिली हिस्ट्री आहे। तर ह्या पुस्तकातलं मला जे आवडलं ते आहे ही फॅमिली ट्री। तर आता जे वायनरी चालवते ती त्यांची ती 3री पिढी आहे आणि आता 4थी पिढी इन्व्हॉल्व झाली आहे। तर इथे फॅमिली ट्री आहे की
कोण केव्हा आलं, कधी जन्मलं वगैरे पूर्ण. आणि ह्या पुस्तकात पूर्ण त्यांची हिस्ट्री दिली आहे की कशी सुरुवात झाली, कुणाचं केव्हा लग्न झालं, नंतर मग फॅमिली कशी ग्रो झाली किंवा वायनरी कशी ग्रो झाली, पूर्वी वायनरी कशी होती आणि मग त्यांनी केलेली इम्प्रूव्हमेंट, असं सगळं ह्या बुकमध्ये दिलेलं आहे. तर मला ही कन्सेप्ट फार आवडली, कारण त्यांचे जे जुने फोटोज पण आहेत. तर त्याच्यामुळे होतं काय की जनरली आपल्याला स्वतःचं असं काही वेगळ्या क्षेत्रात सुरू करायचं असेल तर जेणेकरून हे छोटे जे मार्केटिंग स्किल्स आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात कुठल्याही अशा गोष्टीला, अशा ठिकाणी गेल्यानंतर. आणि आपण त्या कॉपी म्हणता येणार नाही, पण एक रेफरन्स घेऊन आपण आपल्या पद्धतीने आपल्या कुठल्याही बिझनेसमध्ये ते वापरू शकतो. वायनरीबद्दल सांगायचं झालं तर वायनरीची स्टोरी किंवा त्याची काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहेत त्या अशा बोर्डवरती प्रिंट केलेल्या आहेत. आणि सांगायचं म्हणजे की ऑस्ट्रेलिया इज अ मल्टीकल्चरल कंट्री, आणि इथे ब्रिटिश जसे भारतातच ब्रिटिशांनी राज्य केलं तसं इथेही राज्य होतं. आणि त्याच्यानंतर बऱ्याच देशांमधून इथे लोक येऊन राहिलेले आहेत. तर हे जे आहे ते ब्राऊन ब्रदर्स हे मूळचे इटालियन आहेत. मग ते जेव्हा इटालियन कम्युनिटी जोडले गेले ऑस्ट्रेलियात आल्यानंतर, मग ते कम्युनिटी हॉलमध्ये किंवा कम्युनिटीच्या इथे गप्पा असतात, जशा तुम्ही माझे इंडियन कम्युनिटीचे व्हिडिओज वगैरे पाहिले असतील, तर तेव्हा चर्चा व्हायच्या की त्यांच्यामध्ये की ठीक आहे ऑस्ट्रेलियात वाईन बनते पण काय मिसिंग आहे. आज जसं इंडियन्स किंवा भारतीय त्यांचं जेवण, त्यांचं कल्चर इथे येऊन शोधतात. तर 1850ला त्यांनी कम्युनिटी डिस्कशन सुरू केले. त्याच्यानंतर बरेच एक्सपेरिमेंट झाले ती टेस्ट इथे डेव्हलप करण्यासाठी. आणि आय गेस 1879ला ते सगळा रिसर्च संपला आणि त्याच्यानंतर त्यांनी वायनरीमध्ये इटालियन जे वाईन मिळते त्याचं प्रोडक्शन सुरू केलं. आणि हे माझ्या मागच्या साईडला बघू शकता, हे जे आहे हे त्यांचे फॅमिली फोटोज आहेत. फॅमिलीची पूर्ण इन्फॉर्मेशन दिले बोथ साईडला. तर इथले हे जे घर किंवा हे जे शॉप बनवलेलं आहे तर हे पूर्ण लाकडामध्ये बनवलेलं आहे. म्हणजे इथं आल्यानंतर आतमध्ये फील होतं की हे जुन्या काळातलं किंवा जुनं कल्चर त्यांनी इथे कॅरी केलेलं आहे. आणि हे समोर जे बोर्ड दिसत आहेत तर ह्या बोर्डवरती त्यांचे जे कस्टमर्स आहेत तर अगदी 45 वर्षापासून जे यांच्यासोबत कस्टमर आहेत त्यांचे असे ते बोर्ड लावलेत. कोणी 45 आहे, कोण 40 आहे, कोण 35 वर्षापासून, आणि त्यांची नावं प्रिंट केलेत ते केव्हापासून आहेत. तर मला ही पण आयडिया चांगली वाटली की म्हणजे त्यातून समजून जातं की बाबा किती लोक म्हणजे त्यांना आवडीने ह्यांची वाईन घेतात किंवा फॅन आहेत. तर आतमध्ये आम्ही एक म्हणजे तुम्हाला जर वाईन टेस्ट करायची असेल तर बेसिकली इथं असं ठेवलेलं आहे, तुम्हाला यातून 5 वाईन चूज करायचे आहेत. आणि वाईन तुम्ही चूज केली की ते वाईनच्या बॉटल घेऊन येतात आणि मग आपण ह्याच्यामध्ये 5 फ्लेवर किंवा 5 टाईपचं वाईन टेस्ट करू शकतो. तर इथे जे आहे हे त्यांनी एक छोटं पॅक बनवलेलं आहे. आणि हे जे पॅक आहे हे 6 वाईनचं पॅक आहे. वेगवेगळ्या टाईपच्या 6 वाईन आहेत. आणि वाईनची जी साईज, बॉटलची साईज आहे ती 200 ml आहे आणि हे $50 आहे. तर तसं बघायला गेलं तर मग $8 वाईनची बॉटल पडते. तर $8 म्हटलं तर जवळपास 430 ते 450 पर्यंत होतात. तर एक वाईनची बॉटल येते. तर इथे $8 पासून म्हणजे मिनिमम रेंज इज $8 आणि तिथूनपासून मी जे पाहिली आता इथे $200 पर्यंतच्या वाईन आहेत. तर ह्यांना काही अवॉर्डसुद्धा मिळालेले आहेत ते त्यांनी इथं ठेवलेले आहेत. आणि इथे हा मागच्या साईडचा जो आहे हा खूप मोठा हॉल आहे. कधी कधी ग्रुपमध्ये लोक वाईन टेस्टिंगसाठी येतात तर त्यांच्यासाठी ही अरेंजमेंट केलेली आहे. आणि वॉलच्या साईडला बघाल तर दोन्हीकडे सेम त्यांनी फॅमिली फोटोज किंवा पूर्वीची वायनरी कशी होती त्याचे फोटोज लावलेले आहेत. तर हे जे आहे हे पूर्वी 1900 पासून 1960 पर्यंत वाईन कशी बनवली जाते, म्हणजे जसं की ह्याच्यात द्राक्षे टाकून ते फिरवून वाईन बनवली जायची. आणि हे जे वूड आहे किंवा हे लाकूड आहे हे ओकच्या वृक्षाचं आहे. हे मागे लिहिलेले 2 वाक्य वाचा, ते समजण्यासाठी ॲटलिस्ट तुम्हाला 2 वेळा लागतील. आणि जे काही तुम्हाला समजेल ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि जसं मी आधी सांगितलं की इथे $200 पर्यंतची वाईन आहे. तर हा जो सेक्शन आहे तर इथे $60 पासून अगदी $200 पर्यंत मिळते वाईन. $200 जी वाईन आहे ते 125 वर्ष जुनी आहे. तुम्ही ऐकलं असेल की वाईन जितकी जुनी तितकी ती चांगली लागते.
तर त्याच्यामुळे मला वाटतं कदाचित ती तेवढी महाग आहे. आणि $200 ही जी आहे ही 750 ml ची बॉटल आहे, ती मिळते. तर आतमध्ये मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की लोक येतात, 5-6 वाईन टेस्टिंग करतायत आणि जाताना रिकाम्या हाताने जात नाही आहेत. जाताना कुठले गिफ्ट बॉक्स असतील किंवा 6-6 वाईनचे बॉक्स असतील तर ते घरी घेऊन जातात. तर बिझनेस मॉडेल कसं चालतं किंवा त्याची जी कन्सेप्ट आहे ती मला फार आवडली. म्हणजे कुठलेही तुम्हाला कोणाच्या दारात नाही जायचं आहे, कुणाला म्हणायचं नाही घ्या घ्या. कस्टमर येते, टेस्ट करते, स्वतः घेऊन जाते. तर आणि त्याच्यासोबत एवढंच नाही आहे, त्यांनी बाहेरच्या बाजूला जसं मी आधी सांगितलं की रेस्टॉरंट आहे, झाडं आहेत, परत हिस्ट्री मेंटेन केलेली आहे. कस्टमरसोबत लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी खेळण्यासाठी पार्क बनवला आहे. अजून एक ऑब्झर्व केलेली गोष्ट म्हणजे मसाल्यांचे प्रकारसुद्धा ह्याने दिलेत. मी बऱ्याच ठिकाणी इथं फिरलेत, तर जे त्यांच्या जेवणामध्ये डेली मसाले लागतात, जसं की कोकणात गेल्यानंतर असतं, तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक मसाल्याचं झाड त्यांच्याकडे असतं. तर त्याची फिलिंग मला इथं आली. तर बिझनेस करावा तर कसा आणि त्याची जी आयडियाज असतात ते ह्यांच्याकडून खरंच शिकण्यासारखं आहे. आणि मी आशा करते की तुम्हाला ह्या व्हिडिओमधून ते सगळं समजलं असेल. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. नेहमीप्रमाणे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसहित. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड टेक केअर.